मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नरजन्म सार्थक करून घेण्याचे उत्तम साधन म्हणजे भगवंताची भक्ती करणे हा एक साधा उपाय आहे. भक्ती हा कल्याणाचा, ईश्वर कृपा प्राप्तीचा साधा सुलभ असा उपाय आहे. अल्पसेवा आणि अधिकस्य अधिकम फलम ही संधी आपल्याला दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने मिळत असते. हा अधिक मास 17 मे 2026 रोजी सुरू होत आहे. त्यानिमित्ताने अधिक मास महात्म्याचे 31 अध्याय आपण मराठी अनुवादासह बघणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे, शौनकादिकासी आता ऐका पुढील कथेसी. काय कारणे राजा परीक्षितासी जाणे आले वनांतरा. त्याचे हातून एका ऋषींचा झाला होता अपराध अवमानाचा. ऋषीने राजास सर्पदंशाचा दिला शाप भयानक. 7 दिनाचे उरे आयुष्यमान. आता केवळ उरले जाणून साधावया आत्मकल्याण. आला राजा वनांतरा. भाग्य परीक्षितासी सद्गुरु शुकरूपी लाभला थोरू. तेने केला त्याचा उद्धारू. कथा भागवत सांगुनी. तेथे मजला परम भाग्यानी. श्रवणी पडली अमृतवाणी. भागवताची कथा कल्याणी. जिका जीवोद्धारक तव श्रोते म्हणून सुता लागून. तुम्ही चतुर करण्या संभाषण. ऐकवा आम्ही हरिपुराण. ते ज्ञातचे व्यासकृपे. जे व्यासमुखीचे वचन. तुवा केले हितकर श्रवण. तोच भाग करी निवेदन. अन्य नको पाल्हाळ. मग सूत म्हणे, परमानंदे ऐकली कथा कृपा प्रसादे. ती सांगतो परममोदे सादर व्हारे श्रवणास. एकदा देवर्षी नारद मुनी गेले असता बद्रिकावनी. भेट नर नारायणाची घेऊनी करते सुख संवाद. नारद करीत स्तुतिस्तवना. म्हणती, अहोजी नारायणा, तुम्ही स्वयंसिद्ध असताना काय कारण तपाचे. तुम्हीच असता सत्याचे निर्माते. पालन करता सत्यव्रते. आत्मरूप जे सत्य ते सत्य साक्षी नारायण. तुम्ही असता स्वयं परमेश्वर. तुम्ही शरणागताचे तारणहार. मग हा का श्रवण श्रम व्यापार तपाचे असे चालला. तव नारदासी सांगती नारायण. ज्येष्ठांचे कनिष्ठ अनुकरण. करती जगी ज्ञात असून. काय प्रश्न तू करसी. शब्दानुसार ज्याची कृती त्यास जग मान्य करती. म्हणून आचरण माधी पुढती करावा बोध जनासी. तव नारद नारायणासी म्हणती, सत्ययुगी त्या होती ख्याती. रेकाचे तप दुसऱ्या प्रती. होत होते फलदाते. परी आता कलियुग हे आले. इथले नियम असती वेगळे. ज्याला त्याला स्वकर्माची फले येत मिळती भोगावया. लोक गुंतले कलियुगात. त्या विषय वासनेत मोहमायेच्या गर्तेत. जीव आहे अडकला. कलियुगी तो मनुष्य प्राणी. दुःख अपार भोगे जीवनी. येथ नाही सुखी कोणी. जो तो असे ग्रासला. न घडे हातोणी धर्माचरण. न घडे ईश्वर पूजा भजन. कैसे व्हावे पाप क्षालन. पदरी पुण्य पडावे. या कारणे उपाय काही असेल तरी तो सांगा पाही. अन्य इच्छा मनी नाही धरली असे नारायणा. तुम्ही होणे उपकारक. जे जीवा कारणे हितकारक. पापनाशक पुण्यवर्धक. सांगा काही मार्ग तो. तरी सांगावे ऐसी कथा जी भक्ती मार्गदर्शकता ठरेल. लोकोपकारा करता ऐकण्यात आतुर मी. ब्रह्मसुताची ऐकून विनंती. नारायण ऋषी हर्षित होती. म्हणती, तुझी परोपकार वृत्ती प्रेरक माझ्या निवेदना. करीती प्रारंभ निवेदनास. नारायण ऋषी नारदास सांगती कथा अमृत स. भरलेली जीवोद्धारक. नारायण ऋषी म्हणती ब्रह्मसुता. आठविता त्या श्रीहरी चित्ता. करिता श्रवण ही हरिकथा. होय उद्धार जीवांचा. धन्य ते गोकुळ वृंदावन. जेथ खेळला वसुदेव नंदन. आणिक गोप गोपिका जान. केल्या त्याने पावन त्या. श्यामल सुंदर मूर्तनो साजिरी. अधरावरती असे बासरी. मोरपिसांचा मुकुट शिरी. हरी सावळा तो छान. येणे केल्या असंख्य लीला. आपले शत्रू मारिले वेळोवेळा. गोपिका त्या भुलविल्या रासलीला करून या. आपल्या रूप आणि ध्यानाचे आकर्षण लाविले दर्शनाचे. पुरविले चोज भाविकांचे नाना प्रकारे सुखवणी. ते श्रीकृष्ण रूप सगुण रोकडे. चित्ताकरण लावी स्वतःकडे. त्याने सकलांशी केले वेडे आकर्षित करून या. त्या श्रीकृष्णाचे अद्भुत चरित्र व्यासे वर्णिले असे भागवतात. ते भागवत हेच बोधामृत आहे जीवास ताराया. तो श्रीहरीच गा पुरुषोत्तम. त्याचे चरित अतिउत्तम. जीवोद्धाराचे ते माध्यम. श्रवणे पठणे सार्थकता. नारायण ऋषी म्हणती नारदासी. तेच कृष्ण चरित्र श्रवणासी. तो सादर व्हावे चित्तासी. एकाग्रते करून या. हे श्रीहरी चरित्र ऐकता. दूर सरे दुःख दारिद्र्यता. संतती संपत्ती मिळे भक्ता. या श्रवण साधने. तव नारद एक प्रश्न करती. हा पुरुषोत्तम कोण विभूती. ते सांगावे मज प्रती कृपावंत होऊन या. तो नारदाचा ऐकून प्रश्न क्षणिक घेत डोळे मिटून नारायण ऋषींनी ध्यान केले पुरुषोत्तमाचे. मर्यादा पुरुष श्रीराम
तैसाच कृष्ण हा पुरुषोत्तम, अधिक मास तो पुरुषोत्तम नाम पावला असे जगी. या पुरुषोत्तम मासाचे व्रताचरण करता त्याचे दैन्य दुःख तापजनांचे दूर होती ते सारे. या मासाची जी व्रते आचरिता पुण्य लाभते, पाप दुःख दैन्य सरते. मानवाचे कलियुगी त्या मासाचा महिमा पुराणी ठेविला आहे लिहुनी, त्याचे आचरण परमकल्याणी असे जीवा उद्धारक. तव नारद कर जोडून या म्हणती, लोकोपकार करावया त्या अधिक मासाचा महिमा. या सांगा मजसी विस्तारुनी, कारण वर्षाचे मास बारा इतकेच ठाऊक मज पामरा. हा अधिक मास काय बरा, जन्मला काय कारणे, त्याची झाली कशी उत्पत्ती, काय कारण कैसी स्थिती, कोणती व्रते या मासाती करावी जीवोद्धारक. यावे साध्यंत करा निवेदन, सांगा अधिकाचे महिमान. कैसे पूजा व्रताचरण, पुण्यकारक तो कैसा. सूत म्हणे शौनकाधिकास, साधूचे उदार असे मानस. तो चिंती लोक कल्याणास, कृपा मेघ वर्षुणी तैसे नारायण ऋषीवर. म्हणती नारदा ऐक सुंदर, अधिक मासाचा महिमा थोर वर्णिला जो पुराणांतरी. या एकाच मासाचे व्रताचरण, देई आचरका पुण्यदान. त्याचे सर्व क्लेश हरण, होती परमभाग्याने. ती नारदा तुझ लागे कथा सांगतो तत्पर वेगी, जेणे मनुष्य सुख भोगी श्रीहरीच्या कृपेने. ती अधिक मासाची जन्मकथा, कैसा पुरुषोत्तम नाम धरिता, झाला कोणे भाग्य जगता विख्यात महापुण्यमयी. बृहन्नारदीय पुराणाचा जो कथाभाग अधिक मासाचा, नारद नारायण संवादाचा तोच येथे निवेदिला. अरुणविनविनी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. दुसरा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. ओम नमो भगवते वासुदेवाय. या अध्यायात नारायण आणि नारदाचा संवाद आहे. सूत म्हणतात की ऋषीजन हो, राजा परीक्षित हा वनात का आला ते आपण पाहूया. राजा परीक्षितास 7 दिवसात मृत्यू होण्याचा शाप मिळाला होता. पण त्या भाग्यवंत राजास शुकदेवाच्या मुखातून भागवताची जीवोद्धारक कथा श्रवणी पडली आणि त्याचा उद्धार झाला. तेव्हा श्रोते सुतास म्हणाले की बाबा रे, तू चतुर संभाषण करण्यात मोठा माहीर आहेस, पण आम्हास त्या कथेची गोडी लागली आहे की जी तुला व्यासांकडून जीवाच्या उद्धारासाठी समजली आहे. तेव्हा आता अन्य पाल्हाळ न करता ती कथा पुढे सांग. तेव्हा सुतजी सांगू लागले की एकदा देवर्षी नारद मुनी हे बद्रिकावनी श्री नरनारायणाची भेट घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी नारायणास असे विचारले की तुम्ही स्वतः परमेश्वर स्वरूप असताना तुम्ही ही तपाचरण का करता. त्यावर नारायण ऋषी म्हणाले की अरे नारदा, जे आचरण ज्येष्ठ मोठी माणसे करतात त्याचेच अनुकरण हे कनिष्ठ करतात, म्हणून ज्येष्ठांचा आचार हा आदर्श नको का. तेव्हा नारद म्हणाले की देवा, पूर्वी एकाने केलेल्या तपाचे फल हे दुसऱ्याला मिळत होते, पण आता कलियुग आले आहे. इथला प्रत्येक प्राणी हा स्वकर्माच्या अधीन आहे. इथले लोक दुःखी कष्टी आहेत. त्यांच्या उद्धाराचा काही मार्ग आहे का, असल्यास तो कोणता. तुम्ही तो हितकारक, पापनाशक, पुण्यवर्धक असा उपाय सांगा. तेव्हा नारायण ऋषी म्हणाले की श्री हरिकथा श्रवण हा एक उत्तम उपाय आहे. असे म्हणून नारायण ऋषी नारदास म्हणाले की सर्व पापांचा नाश करणारी, जीवाच्या जन्माची सार्थकता करणारी श्रीहरिकथा श्रवण भक्ती हीच उत्तम साधना आहे. हे श्रीहरिचरित्र ऐकताच दुःख दारिद्र्यता ही दूर होते, संतती संपत्ती याचा भक्तास लाभ होतो. भगवान पुरुषोत्तमाची अधिक मासातली पूजा ही सर्व फलदायक आहे. तेव्हा नारदांनी हा अधिक मास म्हणजे काय, त्याची जन्मकथा काय, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. इथे हा श्री नरनारायण आणि नारद यांच्या सुखसंवादाचा बृहन्नारदीय पुराण संमत अशा अधिक मास महात्म्याचा दुसरा अध्याय पूर्ण होतो.